तर हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. सकाळ सकाळ कालवा चालू झाला आहे. काय विषय झाला आहे का? आता मी प्रत्येक वेळेस सांगितलं की भाजीला, आता मला प्रत्येक वेळेस विचारते ही की भाजीला काय करू. मी तिला उलटा प्रश्न करत असतो. उलटं म्हणजे मी तिला सरळ सांगून ठेवलं आहे, तुला भाजीला हे करायचं आहे, ते करायचं आहे, मला हे आणून दे, ते आणून दे, एवढं मला फक्त सांगत जा. म्हणजे नाही का, आज मला वांग्याची भाजी करायची, मला वांगे आणून दे. मला चिकनची भाजी करायची, मला चिकन आणून दे. मला टोमॅटोची भाजी करायची, टोमॅटो आणून दे. सिंपल गोष्ट आहे, ठीक आहे. तर मला रोज आहे ना एकच प्रश्न असतो की आज काय करू. आई शपथच, अरे कशाला विचारते, मला फक्त सांग, मी काय पण खायला तयार आहे. तू जी खाईल ती मी खाईल. मी काय, मला काय सुद्धा नको आहे, ही माझं फेवरेट, ती फेवरेट. मी खूप वेळा सांगितलं आहे बरं का की बाबा तुला जे आवडतं ते करत जा, मला सांगत जा. नसेल तरी पण सांगत जा, मी बाहेर ना आणतो, काय विषय नाही. तुला जर कंटाळा वगैरे आला असेल तर तरी पण नाही. आज काय करू. अरे वैताग आला, आज काय करू. आणि रोजचं आहे बरं काय, रोज उठलं की आज काय करू. अरे आज काय करू, तू काय करायचं कर, मला फक्त सांग. हे आणून द्या, ते आणून द्या, मी आणून देईल तुला. मी काय नाही म्हणत नाही तुला. तू सांगन ते आणतो. तुला काय खावं वाटतं मला सांग. पनीर आणायचं, पनीर आणून देतो. कोथिंबीर, मिरच्या, काय असेल ते, माळवं बिळवं नवीन फ्रेश. पण काय आज काय करू. मी लय वेळा सांगितलं, आज तर लय वैतागले. रोज तेच गोष्ट विचारायची, तेच. आता मला फक्त मिरची आणि कोथिंबीर न्यायचं. ही मल्हापूर रोड आहे. तात्यार मागं बिगं बक्की काय तर थोडंफार चाललाय गादा करत आहे. शाका टँकर कसा काय आडवा टँकर घासलाय. टक टाकून पण इथंच मिरच्या लावले तेव्हा. अगा कोथिंबीर देतो. अगा खूप बसतो आम्ही ना, ప్రత్యేక మాకు ఒకరిని చేతో అందుకే మా బిడ్డ నేను తీసుకొని వస్తున్నాడా పోతున్నాడా मिरच्या काय तिखट नाही. अगं कोथिंबीर देतो. मिरच्या तिखट नाही द्या. 10 का देतो. 10 का हां. कोथिंबीर घ्यायची. मिरच्या काय तिखट नाही ते. मिरच्या मला तिखट बघावं लागतं. जर नाही भेटलं कुठं पुढं तर मला पुढं कुठं तरी घ्यावं लागतं. नाही बसल्या भेटतं तसल्या. इथं पण आहे त्यावर का मिरच्या, इथंच घेतं कुठं तर. ना मिर्च कैसे पाव 20 रुपये. तिखट हाय जरा तिखट लगा. तिखट लागली बघा मिरची. ठसकाच लागला डायरेक्ट. झालं एवढं घ्यायचं आपल्याला. दुसरं अजून काय असं घ्यायचं नाही. वांगी आपल्याकडे भेटत नाही. ती म्हणले ती वांगी जर काटेरी वांगी असेल तर आण वांगी काटेरी, नाही तर नको. काटेरी वांगी इकडे काय भेटत नाही. ती काटेरी वांगी फक्त आहे ना, काटेरी वांगी फक्त गुरुवारी किंवा बाजारच्या दिवशी वगैरे भेटते ती, नाही तर काटेरी वांगी भेटत नाही. ते दुसरं काय माळाला मग.
तसं काय राहतच नाही. मला तर वांगा आवडतं तसं, पण बाकीचं काय केलं तर मी खातो मी, डाळ वगैरे. काय खाण्यावरनं कालवा सकाळ सकाळ तिच्या आईला तिच्या. मुंबईच्या लोकलमध्ये एक मर्डर झाला तर परवा दिवशी काय ते 2-3 दिवसापूर्वी. तर सिम्पल साध्या गोष्टीनं मर्डर झाला आहे. सिम्पल गोष्ट होती की पाऊस पडत होता ना, एक 21 का 22 वर्षाचा मुलगा म्हणत होता की दरवाजा लावा वगैरे, आणि एक दुसरा काहीतरी माणूस असता त्याचं पण वय काही 30च्या आसपास असेल, तो मला नाही दरवाजा ओपन दरवाजा नाही लावायचा वगैरे, आणि याच्यावरून त्यांचं भांडण चालू झालं. आणि तो जो वयस्कर थोडासा माणूस होता ना, त्याच्याकडे होता चाकू. आता चाकू घेऊन फिरतोय, मग कशासाठी फिरतोय काय, ट्रेनमध्ये पण चाकू घेऊन फिरत होता तो. तर ट्रेनमध्ये चाकू घेऊन फिरत होता आणि त्यांच्या दोघांची भांडण चालू झाली आणि डायरेक्ट त्याने आहे ना त्याला डायरेक्ट चाकू मारायला चालू केली आणि त्याचा जागेवर मृत्यू झाला. त्याने सपा वार केले ट्रेनच्या लोकलमध्येच. लोकलमध्ये त्याने वार केले तिथं दरवाजापाशीच, आणि त्याला डायरेक्ट तिथं मेलं, जागेवर मेला तो. तर छोटीशी गोष्ट आहे, त्याने जर इग्नोर वगैरे केलं असतं नसतं काय झालं वगैरे, ठीक आहे नाही का. संभाषण वाढत गेलं आणि खालच्या पार लास्टच्या टोकापर्यंत गेलं. त्यामुळे आहे ना तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता ना त्यावेळेस आहे ना, तुम्ही कोण काय म्हणलं ना तर थोडंसं शांत घेऊन जावा, ठीक आहे मग जावा. एखाद्या दुसरी शिवी दिली तर ओके म्हणून तिथून त्या टायमाला ना तुम्हाला जर कोण म्हणलं ना की बाबा तुझ्यात दम नाही वगैरे, किंवा ठीक आहे म्हणायचं माझ्या दम नाही, त्याच्यासाठी तुम्ही कोण नसाल पण तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही सर्वस्व असता, ठीक आहे. हे लक्षात घेऊन चालत जावा कधी पण ट्रॅव्हल करताना. आज नाश्त्याला वडे, डाळ वडे अजून तळायला चालेत. हे फक्त सॅम्पल आहे कमी जास्त मीठ झालंय का नाही ते बघायसाठी, ठीक आहे. गरम असं झालं असं झालं की करा. आता ह्याला खायला आहे ना सॉस होता, सॉसची बॉटल संपले पूर्ण आमची सॉसची बॉटल पूर्ण संपले. तर म्हणतात सॉस नको, ह्याची चटणी करा. कशाची? हां अच्छा, इथं काढलं काय थोडासा आहे. बा हा काही खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी केली, ह्याला काय तडका दिलेला नाही, ठीक आहे. आणि मगाशी वडा आहे ना, डाळ वडा आहे ना थोडंसं घट्ट म्हणजे मोठं चालते, आता पातळ गेलं दिसतंय का बाप्पा. थोडंसं गरम आहे, ज्येष्ठ तळून आणलंय. मस्त मस्त. मला सांग टेस्ट कशी? ओके, मला काय म्हैसूर पाक आवडत नाही, तरी पण एकदम मस्त झालाय. नसू गोड झालाय, त्याला म्हैसूर पाक असल्यासारखा वाटतोय. ते आपण आणला गाईज सोड की, हसू दे की पुढच्या वेळी चांगलं कर की, हसू दे की काय होतं त्याला. आणि इकडे असू दे आणखी बरं खा. आणि इकडे बघू जाऊ इकडं असू दे की काय असेल ते असेल. अरे चवीला लई छान झाला. एक गाईज चवीला एक नंबर झालाय. दिसायला कसं काय असं ना तुम्हाला सांगतो म्हैसूर पाक. गाईज हे काय माहिती आहे तुम्हाला, हे आहे लाडूची बुंदी. चमचा पडला. तर काय हे आहे ना म्हैसूर पाक तिने ट्राय केला होता, पण चवीला म्हैसूर पाक सारखा दिसतंय, पण दिसायला म्हैसूर पाक सारखा नाही दिसत. ठीक आहे गाईज, आजचा तर विषय असाच झाला आहे आमचा भांडणावरून थोडासा सकाळ सकाळ. ओके, ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, पीस.